नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। दारूगोळा कारखाना खडकी पुणे अंतर्गत भरती निघालेली आहे। 2026 ची ही नवीन भरती आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कशा पद्धतीने करायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, दारूगोळा कारखाना खडकी अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2026 ची नवीन भरती आहे। जागा इथे 40 जागांसाठी इथे भरती होणार आहे। वेतन तुम्हाला 19,900 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे करायचा आहे। परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, इथे अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे आणि इथे कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाहीये। डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आज जॉबचे नोटिफिकेशन आहे, तुम्हाला जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथून तुम्ही नोटिफिकेशन पाहू शकता। दारूगोळा कारखाना खडकी पुणे अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। 2026 ची भरती आहे। पदाचे नाव आहे सामान्य प्रवाह पदवीधर अप्रेंटिसशिप। या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। पद संख्या आहे 40 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अर्ज करण्याचा कालावधी बघा, 20 मार्च 2026 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कुठल्याही प्रकारची इथे परीक्षा फी नाहीये। वयोमर्यादा तुम्हाला इथे बघा 18 ते 42 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 19,900 ते 1,77,500 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण खडकी पुणे या अंतर्गत तुमची इथे निवड केली जाणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्टद्वारा तुमची इथे होणार आहे। शैक्षणिक पात्रता पदवी पास उमेदवार इथे अर्ज करू शकतात। गोला बारूद निर्माण या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। चीफ जनरल मॅनेजर अनुमिनेशन फॅक्टर खडकी या अंतर्गत इथे जे उमेदवार पात्र आहेत त्या उमेदवारांकडून इथे अर्ज मागवण्यात येत आहे। ते तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। किती जागा आहेत, त्यानंतर कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, कुठल्या स्ट्रीमसाठी जागा आहेत असं इथे माहिती दिलेली आहे। ते आपण पाहूया। बॅचलर ऑफ आर्ट यांच्यासाठी 10 व्हॅकन्सी आहेत। युआरसाठी 5, SC साठी 1, ST साठी 1, OBC साठी 3 अशा इथे 10 जागा आहेत। बॅचलर ऑफ सायन्ससाठी सुद्धा 10 जागा आहेत। युआरसाठी 6, SC साठी 1, ST साठी 1, OBC साठी 2 अशा जागा आहेत। बॅचलर ऑफ कॉमर्स यांच्यासाठी 10 जागा आहेत। युआरसाठी 6, SC साठी 1 आणि ST साठी इथे जागा नाही आहे आणि OBC साठी 3 जागा आहेत। बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन यांच्यासाठी 5 जागा आहेत। युआरसाठी 3, SC साठी 1 आणि OBC साठी 1 जागा आहे। त्यानंतर बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन यांच्यासाठी 5 जागा आहेत। युआरसाठी 3, ST साठी 1, OBC साठी 1 अशा टोटल 40 जागा आहेत। युआरसाठी 23, 4 SC साठी 3 ST साठी आणि 10 OBC साठी इथे जागा आहेत। तुम्हाला बघा, इथे जनरल स्ट्रीम ग्रँटेड बाय सॅच्युरेटेड युनिव्हर्सिटीमधून जर तुमची डिग्री झाली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बघा, रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटीमधून जर तुमची डिग्री झाली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। बॅचलर ऑफ सायन्ससाठी सायन्सची डिग्री, कॉमर्ससाठी कॉमर्सची डिग्री झाली असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। सिलेक्शन प्रोसिजर तुमची इथे मेरिट लिस्टद्वारा होणार आहे। कॅन्डिडेट बेस बी ग्रॅज्युएटेड मार्क असतात त्यावरून तुमची इथे निवड केली जाणार आहे। आणि या वेबसाईटवरती जे सिलेक्ट लिस्ट आहे या वेबसाईटवरती तुम्हाला इथे लावण्यात येणार आहे। बघा, तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स कुठले कुठले जोडायचे आहेत। कॉपी ऑफ आधार कार्ड, ID प्रूफ म्हणून SSC मार्कशीट लावायचे किंवा सर्टिफिकेट लावू शकता। कॉपी ऑफ मार्कशीट अलॉंग विथ फोटो कॉपीज डॉक्युमेंट लिस्टेड बिलो। बघा, तुम्हाला इथे फोटो कॉपीज लावायचे आहेत तुमच्या फायनल इयर मार्कशीटचे, तर तुम्ही इथे लावू शकता। कॉपी ऑफ कास्टची तुमची इथे कास्ट लावायचं आहे, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लावायचं आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लावायचं आहे, OBC कॅन्डिडेट लावायचं आहे। असं तुम्हाला इथे संपूर्ण डॉक्युमेंट्स इथे जोडायचे आहेत। त्यानंतर डिक्लेरेशन प्लेन पेपरवर तुम्ही डिक्लेरेशन ॲफिडेविट सुद्धा इथे तुम्हाला करायचं आहे।
बघा, तुमचे जर डॉक्युमेंट क्लिअर असतील तर तुमचं इथे मेडिकल एक्झामिनेशन होईल. त्यानंतर तुम्हाला इथे पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसुद्धा इथे लावावं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट होऊ शकता किंवा जॉईनिंग तुम्हाला इथे येऊ शकतं. तुमचे जे CGPA SGPA ग्रेड आहेत ते तुम्हाला कॉलेज युनिव्हर्सिटीमधून जाऊन तुम्ही पर्सेंटेजमध्ये मार्क्स कन्वर्ट करू शकता. इम्पॉर्टंट कॅलेंडर बघा, तुम्हाला ज्या दिवशी तुमची जाहिरात रिलीज झालेली आहे त्या दिवसापासून 14 दिवस तुम्ही इथे अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशनसुद्धा इथे दिलेली आहे, ते सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता. डिक्लेरेशन ॲफिडेविटसुद्धा इथे सांगितलेलं आहे कशा पद्धतीने करायचं. त्यानंतर तुम्हाला इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे, तो कसा भरायचा बघा. ॲडव्हर्टाइजमेंट इन दिनांक इथे टाकायचे आहे, फोटो चिटकवायचा आहे तुम्हाला इथे. त्यानंतर तुमचं फुल नाव लिहायचं आहे इथे. त्यानंतर पिनकोड तुमचा परमनंट ॲड्रेस इथे टाकायचा आहे. जन्मतारीख तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर PWD कॅटेगरीमधून असाल तर ते तुम्हाला इथे टाकायचं आहे, किंवा शारीरिक विकलन असेल तर तुम्ही ते टाकू शकता. तुम्ही कुठल्या कॅटेगरीमधून येत आहे, जेंडर टाकायचा मेल फिमेल, अदर तुम्ही काय येत आहे ते, मॅरिटल स्टेटस तुम्ही मॅरिड आहेत सिंगल आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही बॅचलर ऑफ आर्ट असाल तर ह्या बॉक्समध्ये क्लिक करू शकता. बॅचलर ऑफ सायन्स असेल तर ह्या क्लिक करू शकता, किंवा कॉमर्स असाल तर यामध्ये राईट करू शकता. कम्प्युटर असाल तर ह्यामध्ये, आणि बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन असाल तर यामध्ये तुम्ही इथे हे करू शकता. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स आणि युनिव्हर्सिटी कॉलेज कधी कुठं पासिंग झाल्यात हे तुम्ही इथे वाचून घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इथे भरायचं आहे कॉन्टॅक्ट डिटेल, ईमेल ID आणि फोन नंबर, आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यानंतर डिक्लेरेशन ॲफिडेविटसुद्धा इथे दिलेला आहे, तो तुम्ही झेरॉक्स करून तो सुद्धा तुम्हाला अर्जासोबत लावायचा आहे. हा जो अर्जाचा नमुना आहे तो तुम्हाला भरून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यासोबत तुम्ही डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत, आणि तो अर्जाचा नमुना आणि तो डॉक्युमेंट स्पीड पोस्ट किंवा स्वतः जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अशा प्रकारची ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.